बरोबर आहे। आजची कॅबिनेट बैठक जी आहे ती महत्त्वपूर्ण आहे। स्वतः प्रताप सरनाईक सर आपल्यासोबत आहेत। सर, ज्या पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यांचा दौरा जो आहे तो पालकमंत्र्यांनी केला आहे, तुम्ही सुद्धा धाराशिवमध्ये गेला होतात, दौरा केला आहे, किती नुकसान भरपाई आज सगळे मुद्दे तुम्ही मांडणार आहात का? नाही बघा, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातले पालकमंत्री आणि त्या खात्याचे मंत्री हे आपले विषय घेऊनच सभागृहामध्ये उपस्थित असतात आणि आजही कॅबिनेट आहे। कॅबिनेटमध्ये आमच्या भावना आणि आमच्या जिल्ह्यातील परिस्थिती जी आहे ती आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडू। परंतु एक गोष्ट मात्र नक्की, पूर्ण ह्या पूरस्थितीवर आणि अतिवृष्टीवर राज्य सरकारचं लक्ष आहे। माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री लक्ष ठेवून शासनाची जेव्हा मदत मिळेल तेव्हा मदत, पण वैयक्तिक पातळीवर सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब मदत प्रत्येक ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत, किंबहुना आमचे शिवसैनिक त्या ठिकाणी पोहोचत आहेत। आज बैठकीमध्ये आम्ही त्या बाबतीत आमची भावना माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगू, पण निश्चितपणे महायुतीचं सरकार हा शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। तरी 50,000 मदत द्या अशी वारंवार मागणी होताना पाहायला मिळते, विरोधक सुद्धा तो मुद्दा लावून धरतायत। आजच्या बैठकीत काही चर्चा केली जाणार आहे का? नाही, चर्चा तर प्रत्येक बैठकीमध्ये आता होतच असते आणि अतिवृष्टीच्या काय परिस्थिती आहे ही आम्हाला ह्या बैठकीमध्ये आम्हाला माहिती त्या संदर्भात देतच राहतात। परंतु शेवटी केंद्र सरकार काय मदत करणार आहे आणि राज्य शासनाच्या माध्यमातून किती मदत होणार आहे या संदर्भात सुद्धा चर्चा होईल आणि लवकरच त्या बाबतीत अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील। केंद्राला जो प्रस्ताव पाठवायचा आहे त्याबाबत काही चर्चा आजच्या बैठकीत, कारण तो प्रस्ताव सुद्धा महत्त्वाचा असणार आहे। केंद्राने सुद्धा मदतीसाठी हात पुढे केले। बरोबर आहे। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची भेट मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली। अमित भाई शहा हे मुंबईत आलेले असताना एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी त्यांना निवेदनसुद्धा मदतीचं दिलेलं आहे। त्यामुळे पूर्ण देशाचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याकारणानं मला असं वाटतं की ह्या बाबतीतला सकारात्मक आणि चांगला निर्णय हे माननीय मुख्यमंत्री घेतील। एक शेवटचा प्रश्न, दसरा मेळावा आहे, तुमच्याकडून सुद्धा जोरदार दसरा मेळाव्याची तयारी सुरू झाली आहे, तर दुसरीकडे उबाटा उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष आहे त्यांच्याकडून सुद्धा चर्चा जी आहे ते जोरदार सुरू आहे, तर शेवटी दोन भाऊ जे आहेत ते एकत्र दसरा मेळाव्यात येतील अशी चर्चा जी आहे ते पुन्हा सुरू? नाही बघा, दोन भाऊ एकत्र येऊ द्या, नाही तर पूर्ण कुटुंब एकत्र येऊ द्या, नाही तर 3 ते 4 भाऊ भरपूर आहेत, सगळे भाऊबंदकी जी आहे ते एकत्र येणं ही चांगली गोष्ट आहे। राजकीयदृष्ट्या जर दोन भाऊ एकत्र येऊन जर काही निर्णय घेत असतील तर ही चांगली गोष्ट आहे। शेवटी कसं आहे की उबाटानं वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे निर्णय घेतलेले आहे। महाविकास आघाडी त्यांनी लोकसभेपूर्वी स्थापन केली होती, त्यानंतर त्याच महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी विधानसभा लढवली आणि लोकांनी त्यांना नाकारलं। आजही ते जरी भाऊ असू द्या किंवा महाविकास आघाडीचे इतर घटक पक्ष असू द्या, ते जर एकत्रितपणे आले तरी महायुतीला काही फरक पडणार नाही। आम्ही महापालिका, मुंबई महापालिकाच नव्हे तर राज्यातील सर्व महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल। तुमच्या दसरा मेळाव्याचा एक टीजर समोर आलेला आहे, हिंदुत्वाचा गजर जो आहे तो त्या टीजरमध्ये पाहायला मिळतोय, हिंदुत्वाचे दाखला जो आहे तो त्या टीजरमध्ये देण्यात। वस्तुस्थिती आहे, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंदीगे साहेबांचे विचार घेऊन एकनाथ शिंदे साहेब मार्गक्रमण करतायत आणि खरा हिंदुत्ववादी पक्ष हा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्ष आहे आणि त्या माध्यमातून आम्ही हिंदुत्वाचे विचार देतोय। समोरची लोक काय करतायत, समोरच्या उबाटाच्या लोकांनी हिंदुत्व तर सोडलेलं आहे, कारण शेवटी महाविकास आघाडीचे जे काँग्रेसची लोक आहे, समाजवादी पक्ष आहे, इतर पक्ष आहे, त्यांच्याबरोबर ते हिंदुत्वाचा विचार मांडू शकत नाही। हिंदुत्वाचा विचार खऱ्या अर्थानं जर कोणी मांडेल तर ते एकनाथ संभाजी शिंदे। साहजिकच आहे, प्रताप सरनाईक आपल्या सोबत होते, त्यांनी म्हटलं आहे की पालकमंत्री म्हणून सगळ्याच मंत्र्यांनी जे आहे ते आपली जबाबदारी चोख बांधावर जाऊन पार पडलेले आहे। आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये सगळेच पालकमंत्री जे आहेत आपापले मुद्दे जे आहेत ते मांडतील आणि शेतकऱ्यांना पुढील काळात कशी मदत जास्तीत जास्त करता येईल, याचा निर्णय कसा घेता येईल यावरती चर्चा जी आहे त्याच्या कॅबिनेटमध्ये होईल असं प्रताप सरनाईक म्हणालेत। कॅमेरामन योगेश सोबत विनायक डावरुंग, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।